नमस्कार मित्रांनो, ऑक्टोकुशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जे आहे या ठिकाणी बघणार आहोत की आपण स्टॉक मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायची आहे आणि सगळ्यात अगोदर इथे आपण जे आहे पूर्ण बेसिक इथे पाहणार आहोत. तर या ठिकाणी आता सुरुवात करूया की आपण बेसिक कशा पद्धतीने बघायचं याच्यामध्ये. तर या ठिकाणी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आर्ट ऑफ कुशलमध्ये खूप खूप स्वागत. तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की जो आपण फ्री क्लास घेणार आहोत आता. तर ह्या फ्री क्लासमध्ये जे आहे मित्रांनो, आपण हे तुम्हाला जे पूर्ण जे विषय दिसतात इथे, तर ह्या विषयावरती आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आता माझं जे आहे पूर्ण फ्री नॉलेज आहे, ह्याच्यासाठी आपल्याला एकही रुपया द्यायचा नाही किंवा आपल्या चॅनलच्या नावाने जर कोणी पैसे मागितले तरी देखील कुठे कोणाला पैसे द्यायचे नाहीत. कारण आपण टेलिग्राम चॅनल एक सुरू केलं होतं, त्याचं एक फेक बनवलं आणि मला माहिती आहे की ते फेक बनवलं आणि त्याच्यावरती बरेच फ्रॉड वगैरे होतात. त्यामुळे मी ते टेलिग्राम चॅनल देखील आता बंद केलेलं आहे. आपलं फक्त एक व्हॉट्सअप चॅनल आहे, ते मी व्हिडिओमध्ये लिंक टाकतो त्याची डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्याला तुम्ही जॉईन या ठिकाणी होऊ शकता. तर आता आपल्याला सुरुवात करायची की बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. म्हणजे इथे तुम्हाला जे आहे मित्रांनो, स्टॉक मार्केटचं जे आहे झिरो नॉलेज आहे असं समजून या ठिकाणी मी जो माझी ही फ्री सिरीज आहे ते मी शिकवणार आहे. जे की जवळपास हे शिकण्यासाठी मित्रांनो, तुम्ही क्लासमध्ये जर गेले तर तुमच्याकडनं कमीत कमी 50 ते 75 हजार रुपये हे ह्या सर्व गोष्टीसाठी घेतले जातील आणि काही गोष्टी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवल्या जातील. त्याच्यावरून तुमचा विश्वास बसेल की खरंच मार्केटमध्ये मजा आहे. तर आपल्याला सुरुवात करायची आहे बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. त्याच्या अगोदर आपल्याला स्टॉक मार्केट संदर्भात माहिती घ्यायची आहे. तर हे पॉईंट जे आहेत आपण कव्हर करणार आहोत येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये. बेसिक ऑफ कॅन्डलस्टिक बघणार आहोत, त्याच्यानंतर टाईप ऑफ कॅन्डलस्टिक, कशा पद्धतीच्या कॅन्डल असतात, त्याचबरोबर ट्रेड लाईन कशा पद्धतीने ओढायची, सपोर्ट रेजिस्टन्स कसा शोधायचा चार्टवरती, त्याचबरोबर जो आहे चार्ट कसा रीड करायचा, त्याच्यामध्ये जे आहे टाइम फ्रेम कोणती वापरायची, कोणत्या टाइम फ्रेमवरनं कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचं, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत आता आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यानंतर जे आहे प्राइस ॲक्शन देखील आपल्याला पाहिजे आहेत. हे सर्व मार्केटमधले विषय आहेत मित्रांनो, की ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर इंट्राडे कशा पद्धतीने करायचं, स्विंग ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची, स्कॅल्पिंग कशा पद्धतीने करायची. स्कॅल्पिंग जे आहे ना मित्रांनो, एकदम रिस्की आहे. झाला तर एकदम हिरो पण होतो याच्यामध्ये आणि झाला तर एकदम झिरो पण याच्यामध्ये होतो. तर हे एकदम रिस्की आहे. स्विंग ट्रेडिंग तुमच्यासाठी सेफ असू शकतं, इंट्राडे देखील सेफ असू शकतं. बऱ्याच लोकांना काही इंडिकेटर आवडतात. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर कुणाला जे आहे EMAचा क्रॉसओव्हर आवडतो, कुणाला या ठिकाणी MACD या ठिकाणी आवडतं, त्याचबरोबर कोणाला जे आहे बॉलिंजर बँड या ठिकाणी आवडतं. ठीक आहे. तर त्याचबरोबर स्टॉकेस्टिक आवडतं, त्याचबरोबर RSI हे इंडिकेटर, असे बरेच इंडिकेटर आहेत. प्रत्येकजण इंडिकेटर कोणत्या तरी एका इंडिकेटरच्या पाठीमागे लागलेला असतो. ठीक आहे. तर तुम्ही सगळे इंडिकेटरचा इथे विचार कधीही करायचा नाही. कुठलंही एखादं इंडिकेटर वापरायचं आणि त्या कोणत्याही इंडिकेटर जरी तुम्ही वापरलं तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आहे कमीत कमी 70 ते या ठिकाणी 80% ही ॲक्युरेसी नक्कीच भेटत असते. 100% ॲक्युरेसी जी आहे तुम्हाला कुठेच या ठिकाणी मार्केटमध्ये भेटणार नाही. ठीक आहे. कधीतरी लक असेल तुमचा. त्याचबरोबर आपण फ्युचर देखील बघूया की कशा पद्धतीने फ्युचरमध्ये ट्रेड केला जातो. ऑप्शन ट्रेडिंग पण बघूया की ऑप्शनमध्ये सगळ्यात मोठा धोका जो आहे तो मित्रांनो काय आहे, प्रीमियम डीके या ठिकाणी जो आहे सगळ्यात मोठा धोका आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला समजून घ्यायचं आहे चार्टवरती. आता हे जे आपण केले ना बायर वर्सेस सेलर, तर हे आपल्याला कशावरती समजून घ्यायचं आहे, तर हा जो विषय आहे CHART चार्टवरती समजून इथे आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण सुरू करणार आहोत फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कोणतं डीमॅट अकाउंट यूज केलं पाहिजे. FIU रजिस्टर आपल्या इंडियामध्ये जे ब्रोकर आहेत, त्या डेल्टा एक्सचेंज आहे, त्याचबरोबर CoinDCX आहे आणि एक मुद्रिक्स एक आहे. ठीक आहे. मला हे 3 माहीत आहे. तर ह्याच्या थ्रू आपण कशा पद्धतीने जे आहे लिगली ट्रेड करू शकतो. त्याचबरोबर आपलं जे बायनान्स आहे,
तर ते बायनान्स थ्रू कशा पद्धतीने आपण मनी विड्रॉल करू शकतो हे देखील आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कशा पद्धतीने पेर सिलेक्ट करायचे हे जे आहे फॉरेक्स आहे, हा फॉरेक्स विषयी आपण समजून घेऊया नंतर. त्याचबरोबर EMA कशा, कोणाला कोणताही EMA आवडतो तर तो EMA कशा पद्धतीने सेटअप या ठिकाणी करायचा. आणि माझं जे सेटअप आहे तर हे शक्यतो मी सांगणार नाही तुम्हाला, कारण हे एकदम हाय रिस्की मित्रांनो आहे. ठीक आहे, याचे एकदम हाय रिस्की आहे, तर हे आपण इग्नोर करूया. ठीक आहे, कारण ह्याच्यामध्ये बिगिनर्सला हे सांगणं थोडंसं चुकीचं आहे, कारण ह्याच्यामध्ये बिगिनर्स जर गेले ना ह्या मार्केटमध्ये तर इथे 100% ते लॉस करणार. इथे प्रॉफिट पण फास्ट होतो आणि लॉस पण फास्ट होतो. तर हे आपण इग्नोर करूया आणि आपण जे आहे बेसिक ऑफ स्टॉक मार्केट या ठिकाणी जे आहे त्या गोष्टीकडे इथे आपल्याला वळायचं आहे. तर हे काही मुद्दे आहेत, तर त्या मुद्द्यावरती आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि त्याचबरोबर जर आता बघितलं मित्रांनो, तर आपल्याला काय करायचे की आता जे आहे सेकंड स्लाइड मी तुम्हाला दाखवतो की बेसिक ऑफ कॅन्डलस्टिक. आता तुमच्याकडे जर वेळ वगैरे असेल तर तुम्ही हे जे आहे काय म्हणतात त्याला, बेसिक ऑफ बायनरी देखील आपल्याला बघायचं नाही. ठीक आहे, मी थोडंसं हे करतो, आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे, बेसिक ऑफ कॅन्डलस्टिक. ठीक आहे, तर तुम्ही ह्याचा फोटो घेऊ शकता आणि व्यवस्थितपणे वाचू शकता की मी ह्याच्यामध्ये थोडक्यामध्ये सांगितलेली माहिती आहे की कशा पद्धतीने बेसिक ऑफ कॅन्डलस्टिकचा इथे आपण वापर करू शकतो. आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर इथे हा जो मुद्दा आला आहे तर इथे आपण हे आता सांगूनच देऊया की बेरीज जे आहे रेड कॅन्डल असते, बुलिश जे आहे या ठिकाणी ग्रीन कॅन्डल असते. आता बेरिश कॅन्डलचं फॉर्मेशन कसं असतं, वरून खाली येत असतं. म्हणजे काय असतं मित्रांनो की मार्केट जे वरून खाली येत असतं आणि बुलिशमध्ये मार्केट हे खालून वरती जात असतं. ठीक आहे, तर आता हे थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगतो की कशा पद्धतीने ह्या कॅन्डल या ठिकाणी काम करतात. आता सगळ्यात अगोदर आपण रेड कॅन्डल घेऊया. कॅन्डल जे आहे मित्रांनो कुठेतरी ओपन होत असते. ठीक आहे, इथे पूर्ण मी मार्किंग केलेलं आहे. कॅन्डल कुठेतरी ओपन होत असते. आता इथे समजूया की आपण ही कॅन्डल आहे 100 रुपयाला ओपन झालेली आहे. ठीक आहे, हे ओपन झाल्यानंतर मित्रांनो काय होतं, कॅन्डल एक कुठेतरी एक हाय मारतो. ठीक आहे, इथे आपण केला 110 रुपयाचा इथे एक हाय मारला. ही जे दांडा दिसतो तुम्हाला, तुम्ही वीक म्हणू शकता किंवा काडी, तुम्हाला जे पाहिजे ते शॅडो, अप्पर शॅडो वगैरे काय जसं वाटेल तसं तुम्ही काही म्हणू शकता. त्यानंतर मार्केट काय करतं, डाऊन साईडला बेरिश कॅन्डल आहे तर काय होतं, हे कॅन्डल कुठेतरी खाली येत असते आणि खाली कुठेतरी एक लो मारते आणि वरती जाऊन कुठेतरी क्लोज या ठिकाणी होत असते. तर इथे ही क्लोज झालेली आहे. ठीक आहे, तर मी डायरेक्ट काय करतो की रेषा ओढत बसण्यापेक्षा इथेच तुम्हाला मी करून दाखवतो. तर ओपन कितीला झालेली आहे, हे 100 रुपयाला ओपन झालेली आहे. अप्पर शॅडो हे जे आहे, अप्पर शॅडो आहे हा जो भाग आहे ह्याला आपण बॉडी या ठिकाणी म्हणायचं असतं. कॅन्डलचे बरेच प्रकार आहेत, पण हे आपल्याला बेसिक कॅन्डल समजली पाहिजे की कशा पद्धतीने ओपन होते, डाऊन ट्रेंडमध्ये अप ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने ओपन होते, तर ते इथे आपण पाहत आहोत. कुठेतरी ओपन झाल्यानंतर काय होतं, एक हाय मारला जातो जो की जवळपास 110चा इथे ह्या कॅन्डलने हाय मारला. ठीक आहे, समजा त्याच्यानंतर काय होतं, कॅन्डल खाली येते, कुठेतरी एक लो मारते कॅन्डल. ठीक आहे, इथे जे आहे या कॅन्डलने 80 रुपयाचा लो मारला आणि क्लोज कुठे झाली, ही थोडंसं वरती जाऊन 90 रुपयाला क्लोज झाली. तर हे जे आहे काय असतं, हे डाऊन साईडला जे आहे बेरिश कॅन्डलचं फॉर्मेशन असतं. ह्याच्या विरुद्ध काय असतं, ह्याच्या विरुद्ध जे असतं, जे अपसाईड जे कॅन्डल आहे त्याचं फॉर्मेशन असतात. अपसाईडची कॅन्डल जे जाणारे कुठे असते, त्याची ओपनिंग ही डाऊन साईडला होते. बेरिश कॅन्डलची ओपनिंग कुठे होते, अप साईडला होते. ठीक आहे, समजून घ्या थोडंसं लॉजिक आहे. जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा ते खाली ओपन होतं कॅन्डल, आणि जेव्हा मार्केट पडतं तेव्हा ते कॅन्डलची ओपनिंग वरती होत असते थोडक्यात. तर ह्या कॅन्डलची ओपनिंग काय झाली या ठिकाणी, इथे देखील ह्या कॅन्डलची ओपनिंग जी आहे 100 रुपयाला झाली. ओपनिंग झाल्यानंतर एक कुठेतरी एक लो मारला जातो. ठीक आहे, इथे जे आहे ह्या कॅन्डलने 90चा लो मारला. ही जी आहे वीक आहे, दांडा म्हणू शकता. त्याचबरोबर ही जी आहे बॉडी आहे, वरती जाऊन कुठेतरी या ठिकाणी एक हाय मारला. इथे जे आहे 120चा हाय मारला, त्याच्यानंतर खाली येऊन क्लोज झाली. या ठिकाणी 110ला ही कॅन्डल इथे क्लोज झालेली आहे. तर इथे देखील तुम्ही बघू शकता की ओपन प्राइस काय आहे, त्याचबरोबर क्लोज प्राइस काय आहे, ह्या कॅन्डलने लो कितीचा मारलेला आहे आणि त्याचबरोबर या कॅन्डलने हाय कितीचा मारलेला आहे. तर हे जे आहेत ना, कधीही तुम्ही चार्टवरती ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल मित्रांनो की ओपन प्राइस काय आहे XYZ, त्याच्यानंतर क्लोज प्राइस काय आहे, हाय प्राइस काय आहे, लो प्राइस काय आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर ह्याच्यावरती देखील परत काही डाऊट वगैरे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा. ते मी तुम्हाला सांगायचे इथे प्रयत्न या ठिकाणी करणार आहे.
कारण आपली जी सिरीज आहे ना मित्रांनो, हे पूर्ण जे आहे फ्री सिरीज आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता जे आहे आपला विषय होता की बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. तर या ठिकाणी मी तुम्हाला आता मी लिहिण्याचा थोडा प्रयत्न करतो. थोडंसं माझं अक्षर व्यवस्थित नाही मित्रांनो, पण समजून घ्या थोडंसं, ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत की या ठिकाणी बेसिक ऑफ, ठीक आहे, इंग्लिश पण तेवढी छान येते. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया थोडासा. मी तुम्हाला समजावून सांगतो, तुम्हाला समजलं तर पाहिजे व्यवस्थित मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. ठीक आहे मित्रांनो, तर बेसिक ऑफ स्टॉक मार्केट हे आता आपल्याला बघायचे की बेसिक ऑफ स्टॉक मार्केटमध्ये जे आहे आपण कशा पद्धतीने बरेच अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टीचं इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं जे आहे ते माहिती करून घ्यायची आहे की त्या गोष्टीचा आपण वापर कशा पद्धतीने करू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या इथे मी प्रयत्न करतो तुम्हाला सांगायचा. तर ते तुम्ही समजून घ्याव्यात आणि जर काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंटमध्ये जे आहे नक्की विचारावं. त्याचं मी तुम्हाला उत्तर देण्याचं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आता जेव्हा आपण मार्केटमध्ये जेव्हा येतो, आता सर्वांना जे आहे इथे सॉरी, आता मी काय समजतो की इथे जे आहे तुम्हाला काहीच ह्याच्यामध्ये नॉलेज नाही असं इथे समजतो. ठीक आहे, NOWLETG. ठीक आहे, इथे तुम्हाला काहीच नॉलेज नाही असे विचार करून मी इथे तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो. आता जेव्हा आपण मार्केटमध्ये येतो मित्रांनो, तेव्हा मार्केटमध्ये काय असतं, आपल्याला काम करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी आपल्याकडे काय असलं पाहिजे, या ठिकाणी एक डीमॅट अकाउंट असलं पाहिजे. तर डीमॅट अकाउंटमध्ये आपण काय करतो, डीमॅट अकाउंटमध्ये जे आहे आपण काय करतो, स्टॉक काय करतो, या ठिकाणी बाय करतो, प्राइस वाढली की सेल करतो, कधी कधी त्याच्यामध्ये लॉस देखील आपण घेत असतो. तर ते डीमॅट अकाउंट झालं. ठीक आहे, जे की ह्याच्यामध्ये आपण लॉंग टर्मसाठी जे आहे आपल्याकडे अवेलेबल असलेले स्टॉक वगैरे ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. आता कोणाला, बऱ्याच लोकांना वेगवेगळे स्टॉक आवडतात, टाटाचे, विप्रो कंपनीचे, रिलायन्स किंवा MRF वगैरे आवडतात, ते घेऊन ठेवतात, प्रॉफिट झाला की विकतात. त्याच्यासाठी काय लागतं, आपल्याला डीमॅट अकाउंट या ठिकाणी लागत असतं. असे बरेच ब्रोकर आहेत जे की सेबी रजिस्टर आहे, जे की आपल्या SCBI आपलं जे पूर्ण स्टॉक मार्केट आहे त्याच्यावरती सेबीचं नियंत्रण आहे. तर त्याच्या अंतर्गत जे ब्रोकर येतात त्याच्या थ्रू आपण डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. सोपी पद्धत आहे. त्याबद्दल देखील व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट नक्की करा, ते देखील आपण सांगायचा इथे प्रयत्न करूया. ठीक आहे, सर्वांना माहितीच आहे कशा पद्धतीने ओपन करायचं. तर हे झालं डीमॅट अकाउंट. आता ह्या डीमॅट अकाउंटमध्ये जर आपल्याला मित्रांनो ट्रेडिंग करायची असेल, हे काय बाय सेलसाठी झाले डीमॅट. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायची असतील, एक फ्युचरमध्ये ट्रेडिंग करायची असेल, ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायची असेल, त्याचबरोबर या ठिकाणी INTRA इंट्राडेमध्ये जर ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला काय लागतं, या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट या ठिकाणी आपल्याला हवं असतं. आता काय करतात ब्रोकर, काय करतात, या ठिकाणी जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तेव्हा तिथं तुम्हाला काय दिलं जातं, या ठिकाणी जे आहे तुम्हाला डीमॅट प्लस ट्रेडिंग अकाउंट हे ओपन करून दिलं जातं आणि त्याच्यातून तुम्ही फ्युचरमध्ये पण ट्रेड करू शकता, ऑप्शनमध्ये पण या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करू शकता. तर हे जे आहे डीमॅट अकाउंटची प्रोसिजर आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं जर इथे झालं तर काही ब्रोकरमध्ये काही हिडन चार्जेस वगैरे असतात, तर ते तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो माहीत करून घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे, स्टॉक मार्केटमध्ये जो सेबी आहे, जी की मेन बॉस आहे, सेबीच्या अंडर आपले 2 एक्सचेंजेस आहेत. एक जे आहे NSE म्हणजे नॅशनल NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे आहे BSE. ठीक आहे, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे, तर हे 2 एक्सचेंज आहेत. ह्या 2 एक्सचेंज थ्रू आपण काय करतो, जे आपले स्टॉक्स वगैरे असतात बाय सेल करत असतो, फ्युचरमध्ये ट्रेडिंग करतो, ऑप्शनमध्ये करतो, त्याचबरोबर इंट्राडेमध्ये आपण हे ट्रेडिंग करत असतो. तर हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि जेव्हा कधी कधी काय होतं की काही ब्रोकर येतात, पळून जातात, काही लॅगिंग प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपण जे स्टॉक घेतलेले असतात किंवा म्युच्युअल फंड बाय केलेले असतात
तर तेव्हा ते कधी तुम्ही लक्ष द्या मित्रांनो, जेव्हा तुम्ही पेमेंट करता म्युच्युअल फंड वगैरे, तर कधी व्हेरीफाय करा तुम्ही सेल करताना तुमचा BOID माहिती पाहिजे असला तुम्हाला डीमॅट अकाउंटमधला. तर जे आपलं पेमेंट असतं ना ते NSDL, जे की नॅशनल सिक्युरिटीज इंग्लिशात नाही मला तेवढी डिपॉझिटरीज, ठीक आहे. आणि दुसरी जे आहे CDSL म्हणजे सेंट्रल सिक्युरिटी डिपॉझिटरीज, त्याच्यामध्ये जे आहेत आपले पैसे असतात. फक्त तुमच्याकडे तुमचा जो डीमॅट अकाउंट आहे त्याचा जो आहे BOID असतो, ठीक आहे. BOID म्हणजे डीमॅट अकाउंटचा एक ID असतो, तर तो ID माहिती असलं पाहिजे. ते ID वरनं तुम्ही काय करू शकता, तुमचा पासवर्ड वगैरे रिसेट वगैरे करून ते जे आहे तुम्ही स्टॉक या ठिकाणी बघू शकता. जर ब्रोकर डिलीट झाला प्ले स्टोअरवरनं किंवा काही प्रॉब्लेम आले त्याला, त्याची सर्व्हिस बंद झाली, तुम्हाला स्टॉक दिसत नसतील, तर ह्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता. आता सेबी जे आहे महत्त्वाचं आपण आता इथे जे बघितलेलं आहे, आता हे आपण थोडंसं खोडूया, ठीक आहे. आता जी महत्त्वाची SEBI ही जी सेबी ही जी एजन्सी आहे संपूर्ण मार्केटवरती नियंत्रण ठेवते, तर त्याला काय म्हणतात, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आणि हिंदीमध्ये भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड. तर हे असं ह्याचं आहे, ठीक आहे. तर ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी होत्या. आणि आता दुसरा जर विषय तुम्हाला सांगायचा म्हटला तर व्हिडिओ थोडा मोठा होतोय, पण काही गोष्टी ह्या त्यावेळेसच सांगणं अपेक्षित असतं. बरेच मी नोट्स वगैरे काढलेले आहेत. एखादा मी ट्रेडिंग ब्लॉग वगैरे जर बनवला तर तुम्हाला मी ते दाखवेन की मी कशा पद्धतीने नोट्स वगैरे काढलेल्या या ठिकाणी होत्या. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय असतं की एक CNC एक पोझिशन असते, म्हणजे नॉर्मल पोझिशन असते जेव्हा आपण ऑप्शनमध्ये बाय सेल करतो, आणि दुसरी जी आहे MIS पोझिशन असते, ठीक आहे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला प्रत्येक ब्रोकरमध्ये दिसतील. आता MIS म्हणजे काय असतं, मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ, म्हणजे 3:15 आपलं जे मार्केट बंद होतं तेव्हा जर इथे आपण आपली पोझिशन क्लोज केली तर तिथे आपल्याला डबल चार्जेस लागत नाही. जर ब्रोकरने क्लोज केली तर तिथे आपल्याला काही एक्स्ट्रा चार्जेस या ठिकाणी द्यावे लागतात. आता CNC म्हणजे कॅश अँड कॅरी, ठीक आहे, जे की तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता, ठीक आहे. आणि MIS म्हणजे ते ॲटो स्क्वेअर ऑफ या ठिकाणी पोझिशन होत असते. तर आता इथे आपल्याला बघायचे की काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे की मी तुम्हाला सांगायचा इथे प्रयत्न करतोय, तर ते म्हणजे आता बेसिक ऑफ स्टॉक मार्केटमध्ये मी काही पॉईंट वगैरे काढलेले आहेत मित्रांनो. मी मार्केटमध्ये जेव्हा मी नवीन होतो 5 वर्षापूर्वी, तेव्हा मी हे पॉईंट काढलेले होते आणि हे थोडक्यात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ह्या व्हिडिओमध्ये. तर सांगायची गोष्ट म्हणजे एकच आहे मित्रांनो की स्टॉक मार्केटमध्ये जो आहे भरपूर काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. स्टॉक मार्केटमध्ये जे आहे भरपूर पैसा या ठिकाणी आहे. लिहिताना कुठेतरी वरतीच पळतो माझा हात, ठीक आहे. काय आहे, स्टॉक मार्केटमध्ये जे आहे या ठिकाणी भरपूर पैसा या ठिकाणी आहे. तर तो पैसा आपण कशा पद्धतीने घेतो त्याच्यावरती डिपेंड आहे. आता मार्केटमध्ये येण्याचा काय असतो, या ठिकाणी जो आहे प्रत्येकाचा काय असतो, हेतू जो काय असतो वेगवेगळा या ठिकाणी असतो. प्रत्येकाचा हेतू जो आहे वेगवेगळा या ठिकाणी आहे, ठीक आहे, मार्केटमध्ये याचा. आता ह्याच्यामध्ये काय करतं, कोणी जे आहे या ठिकाणी लॉंग टर्मसाठी या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतं, कोणी जे आहे शॉर्ट टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतं. जर कोणी मोठा लॉस या ठिकाणी केलेला असेल तर ते लॉस कव्हर करण्यासाठी इथे आलेलं असतात, ठीक आहे. आणि जे लॉस करतात ना जास्त प्रमाणामध्ये ते कधी लॉस कोणासोबत शेअर करत नसतात. आणि जे लॉस केलेले असतात ना त्यांच्याकडनं जास्त शिकायला भेटतं की कुठे चुका होतात. जे प्रॉफिट करतात त्यांच्याकडनं कमी शिकायला भेटतं, पण ज्यांनी लॉस केलेला आहे आणि ते प्रॉफिटेबल झालेत त्यांच्याकडनं तुम्हाला शिकायला हे भरपूर प्रमाणामध्ये भेटत असतं. आता काय होतं की जेव्हा नवीन ट्रेडर मार्केटमध्ये येतात, ठीक आहे, आता पूर्ण मच्छी बाजारात झाले, बरेच ब्रोकर आले, तुम्हाला लिव्हरेज दिलं जातं, असं म्हणजे सायकोलॉजी काही राहिली नाही, तुमच्या सायकोलॉजीसोबत खेळलं जातं. तर रिअल ट्रेडिंग जर करायचे असेल तर काय करायचं की लॉस होण्याची जी कारणं आहेत, ठीक आहे, आता लॉस होण्याची कारणे कोणकोणते आहेत ते पहिलं अगोदर माहीत करून घ्या. आता लॉस होण्याची कारणे जर इथे विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी काय होतं की आपण काय करतो, लॉस होतो तो कशामुळे, घाई गडबडीमध्ये ट्रेड घेणे, ठीक आहे. घाई गडबडीमध्ये काय होतं की इथे जे आहे आपण ट्रेड घेतो,
ठीक आहे, हा एक पॉईंट आहे. घाई गडबडीमध्ये आपण ट्रेड घेतो. आपण जर कुठे कामाला जात असोल, कुठे बसमध्ये असोल, गाडी चालवत असोल, आपल्याला एक व्यसन लागल्यासारखं असतं की मार्केट पळून तर नाही जाणार ना, पळून तर नाही जाणार ना. आपण ट्रेड घेतो आणि काय होतं, या ठिकाणी आपण तो चार्ट वगैरे काही बघत नसतो आणि त्याच्यामुळे इथे काय होतो, आपला या ठिकाणी लॉस होत असतो. आता दुसरी जर पोझिशन म्हटलं तर काय करतो की आपण पोझिशन घेऊन ठेवतो, ऑप्शनमध्ये घेतो. सीएनसी कॅरी फॉरवर्ड घेतली तर काही अडचण नसते. जर तुम्ही मार्जिन स्क्वेअर ऑफ पोझिशन घेतली तर ते ऑटोमॅटिक कट होते. मग काय होतं, इथे तुम्ही जे आहे घाई गडबडीमध्ये या ठिकाणी जे आहे पोझिशन घेऊन ठेवता, म्हणजे काय होतं, तुम्ही या ठिकाणी सीएनसी पोझिशन करता आणि हा जो वरती तुमचा लॉस झालेला आहे तो कव्हर करण्यासाठी तुम्ही काय करता, या ठिकाणी जे आहे ओव्हर ट्रेड करता. काय होतं, ओव्हर ट्रेड करता. म्हणजे तुमच्या मनामध्ये एक लालच येतं, ग्रीड येतं की आजच्या आज जे आहे माझं प्रॉफिट कव्हर झाला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, अगेन इथे लॉस होतो. आपल्या सायकोलॉजीसोबत मार्केट खेळलं जातं. मग जेवढा जो लॉस होतो, मग ते लॉस कव्हर करण्यासाठी परत आपण काय करतो, या ठिकाणी ॲव्हरेज करतो आणि या ठिकाणी काय होतं, आपण लॉसमध्ये येतो. कधीतरी ॲव्हरेज करून प्रॉफिटमध्ये देखील येत असतं, पण जास्त प्रमाणामध्ये जे आहे लॉसमध्येच या ठिकाणी जात असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, हे लॉस होण्याची जी कारणं आहेत ना मित्रांनो, आपण काय करतो, आपल्याकडं जे आहे विदाऊट नॉलेज आपण ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये एंट्री करतो, त्याच्यामुळे आपला जास्त लॉस होतो. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला एखादा जो जॉब आहे मित्रांनो, तो मिळवण्यासाठी कमीत कमी आपण 14 ते 15 वर्ष काय करतो, शिक्षण घेतो, ग्रॅज्युएशन करतो, 12वी करतो, कोणी काय म्हणतात ते पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करतो आणि त्यांना नोकरी कितीची भेटते, जास्तीत जास्त पकडा 50,000 रुपयाची नोकरी. ठीक आहे, 50,000 रुपयाची नोकरी हे जास्तीत जास्त त्यांना या ठिकाणी भेटत असते. तर ह्या स्टॉक मार्केटसाठी जे आहे कधीही जॉब सोडायचा नाही. इथे तुम्ही 14 ते 15 वर्ष मार्केटला शिक्षणासाठी दिलेले आहेत, तर मार्केट पण शिकायचं आहे तुम्हाला. तर मित्रांनो, ह्या मार्केटसाठी कमीत कमी तुम्ही जे आहे मित्रांनो, या ठिकाणी 3 ते 5 वर्ष हे मार्केटला व्यवस्थित दिले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तर मार्केट जे आहे तुम्हाला भरघोस पैसा या ठिकाणी द्यायला तयार आहे. कारण काय, कसं आहे माहिती आहे का, आता ज्याला 5 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यासोबत तुमचा 1 वर्षाचा जो अनुभव आहे, तो तुम्ही कंपेअर कधीही करू शकत नाही. ह्याची बरोबरी कधीही करू शकत नाही. ह्याला जेवढ्या गोष्टी माहीत आहेत तेवढ्या तुम्हाला माहीत नसतात. त्यासाठी मार्केटमध्ये शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा मार्केटमध्ये आपण नवीन असतो, हे पूर्ण व्हिडिओ बिगिनरसाठी बनवतोय मी. ठीक आहे, त्यांनी आवर्जून पाहावं, जेणेकरून त्यांच्या चुका त्यांना समजतील. काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा, ते मी तुम्हाला सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. नॉलेज नसतं, त्यामुळे शिकण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी जर आहे तर आपल्याला लॉट साईज ही अतिशय महत्त्वाची आहे. ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला काय करायचं, एकाच लॉटने ट्रेड करायचा, जेणेकरून तुमचा लॉस कमी होईल, प्रॉफिट कमी होईल. पण ट्रेड कसा घ्यायचा, कुठे घ्यायचा, का क्लोज करायचा ट्रेड, हे तुम्हाला इथे ह्या गोष्टी समजल्या जातील. त्याचनंतर काय असतं की वन डे रिच. ठीक आहे, वन डे रिच म्हणजे आता या ठिकाणी बऱ्याच लोकांचं काय असतं, लवकर श्रीमंत व्हायचं स्वप्न असतं की एका दिवसामध्ये 1 लाख लावले, 1 लाखाची या ठिकाणी करोड झाले पाहिजे. म्हणजे एका दिवसामध्ये श्रीमंत व्हायचं त्यांचं स्वप्न असतं, तर ते कधीही होत नसतं. असे जे स्वप्न बघतात ना मित्रांनो, ते काय करत असतात, ह्या मार्केटमध्ये येऊन एक जुगार करत असतात. मार्केट हे शिकून केलं पाहिजे, हा एक बिझनेस आहे. जुगार करायचा तर तुम्ही ड्रीम 11मध्ये करू शकता. कोणता प्लेयर कसा खेळतो हे कोणालाही माहीत नसतं, अंदाज आपण लावत असतो. त्याचबरोबर रम्मी जे आहे ते देखील एक कम्प्युटराइज गेम आहे, त्याच्यामध्ये देखील आपण अंदाज लावू शकत नसतो की समोरचा कसा खेळेल. पण हा जो मार्केट आहे, हा चार्ट आपण बघतो, आपल्याला समजतं कुठे बायर बसले, कुठे सेलर बसले आणि त्याच्यानुसार जे आहे आपल्याला मार्केटमध्ये इथे समजतं की कुठे आपलं लॉस होणार आहे आणि कुठे आपण या ठिकाणी सेफ साईड राहणार आहोत. मार्केटमध्ये आल्यानंतर मित्रांनो, असे बरेच जे आहे काय म्हणतात त्याला, मल्टिपल असेट आहेत जे की निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे, फिन निफ्टी आहे, मिड कॅप निफ्टी आहे, त्याचबरोबर फ्युचर आहे, ऑप्शन आहे, त्याचबरोबर काय म्हणतात ते कम्युनिटी आहे. असं बरेच सेगमेंट आहेत. ह्या बऱ्याच सेगमेंटपैकी कुठलं तरी एका सेगमेंटमध्ये परफेक्ट व्हायचं. या ठिकाणी सगळं मच्छी बाजार करायचा नाही. मच्छी बाजार जर तुम्ही केला तर या ठिकाणी जे आहे अगेन इथे लॉस हा ठरलेलाच आहे.
कुठलं ते एखादं असेच या ठिकाणी जे आहे परफेक्ट करायचं. तुम्हाला बरेच लोक येतील सांगतील अरे निफ्टी छान मुवमेंट असते, बँक निफ्टी छान असते, मिड कॅप भारी आहे, फिन निफ्टी जबरदस्त आहे, कम्युनिटी भारी आहे. तुम्हाला जे सूट करतं त्यामध्येच करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला हे काय म्हणणार नाही की तुम्ही निफ्टीच करा, बँक निफ्टी करा. तुम्हाला जे सूट होईल त्याच्यामध्ये ट्रेड इथे करायचं आहे. त्याचबरोबर जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा काय करायचं आहे, या ठिकाणी ओव्हरनाईट पोझिशन कधीही ठेवायची नाही. कारण आपलं इंडियन मार्केट जे असतं काय होतं, कधी कधी या ठिकाणी गॅप अप ओपन होतं, कधी कधी या ठिकाणी गॅप डाऊन ओपन होतं. त्यामुळे तुमची जी ओव्हरनाईट पोझिशन आहे ती कधी प्रॉफिटमध्ये जाईल कधी लॉसमध्ये जाईल हे तुम्हाला कधीही कळणार नाही. ठीक आहे, आणि जे आहे होली ग्रीड स्ट्रॅटर्जी म्हणजे कोणतीही स्ट्रॅटर्जी जी आहे 100% काम करत नसते मित्रांनो. आणि काय म्हणतात ते ग्रेल स्ट्रॅटर्जी, तर कोणतंही इंडिकेटर जे आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 70 ते 80% हे तुम्हाला रिझल्ट देत असतं. तर ते तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी मार्केटमध्ये जे आहे प्रॉफिट बनवू शकता. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर या ठिकाणी जो लॉस होतो तुमचा, ठीक आहे, जो काही लॉस होतो तो काय आहे, मार्केटचा एक भाग आहे. तर हा तुम्हाला ॲक्सेप्ट करता आला पाहिजे. जो लॉसला ॲक्सेप्ट करतो आणि नव्याने परत सुरुवात करून मार्केटमध्ये येतो तो जो आहे मित्रांनो या ठिकाणी काय करतो, नेहमी जे आहे प्रॉफिट करत असतो आणि एक सेफ साईड इथे झोनमध्ये खेळत असतो. तर काय मित्रांनो की मार्केटमध्ये आल्यानंतर तुमच्याकडं जे महत्त्वाची गोष्ट आहे तर ती कोणती गोष्ट आहे तर ती लर्निंग आहे. तुम्ही जेवढी लर्निंग कराल तेवढी तुमची या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी अर्निंग होणार आहे. तर लर्निंग खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जर लर्निंग व्यवस्थित केली तर तुमची अर्निंग ही जबरदस्त या ठिकाणी होणार आहे आणि ती तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी या ठिकाणी बघू शकता. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बेसिक बघूया. कारण मी तुम्हाला कॅन्डलची ओपनिंग वगैरे सांगितलेली आहे की कशा पद्धतीने कॅन्डलची ओपनिंग होते, कुठे क्लोज होते. तर सरती शेवटी मी तुम्हाला परत एकदा कॅन्डलचं ओपनिंगचं थोडक्यात सांगतो की या ठिकाणी आता रेड कॅन्डल आहे, तर रेड कॅन्डलचं आपण इथे फॉर्मेशन घेऊया. ठीक आहे, मार्केट आता कुठेतरी ओपन होतं, कुठेतरी एखादा पॉईंट ठरलेला असतो. ठीक आहे, आता मार्केट डाऊन साईडला येत आहे तर कुठेतरी इथे ओपन झालं. ठीक आहे, मार्केट इथे ओपन झालं. हे जे आहे मार्केट जे काय आहे म्हणजे कॅन्डलची प्राइस 100 रुपये आहे. इथे ओपन झालं, मार्केट थोडंसं वरती जायचा प्रयत्न करतं, परत खाली येते. ही ओपनिंगची लाईन आहे, परत खाली येतं आणि कुठेतरी एखादा लो लावतं खाली आणि परत वरती येऊन कुठेतरी क्लोज होतं. मग हा जो ओपनिंग आणि क्लोजिंगचा जो भाग असतो ना त्याला काय म्हणायचं, हे जे आहे बॉडी आहे. आणि वरती जे आहे वीक, दांडा, काडी, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही म्हणू शकता. कुठेतरी एक हाय लावलेला असतो, मार्केटने ओपन झालेला असतं, इथे क्लोज झालेला आहे आणि खाली येऊन कुठेतरी या ठिकाणी एक लो लावलेला असतो. तर ही जी प्राइस असते काय असतं, ओपन 100 रुपयाला झालेला आहे, क्लोज जे आहे या ठिकाणी 90 रुपयाला कॅन्डल झालेली आहे, लो 80 रुपयाचा इथे मारलेला आहे ना. हाय कितीचा गेलेला आहे, हा 110 रुपयाचा ह्या कॅन्डलने हाय मारलेला आहे. म्हणजेच तुम्हाला इथे काय समजलं मित्रांनो, ओपन समजलं, क्लोज समजलं, हाय कितीचा मारलाय, लो कितीचा मारलाय, ह्या गोष्टी इथे आपल्याला समजल्या. ठीक आहे, आता हे जे काय असतं हे जे मार्केट डाऊन ट्रेंडला येतं त्याच्यामध्ये हे आपल्याला कॅन्डल अशा पद्धतीने पाहायला भेटतात. म्हणजे बेरिश मार्केटमध्ये हे फॉर्मेशन असतं. तर बुलिश मार्केटमध्ये कशा पद्धतीने फॉर्मेशन असतं तर आता ते बघूया आपण. बुलिश मार्केटमध्ये मित्रांनो कॅन्डलची ओपनिंग ही कुठे होत असते, डाऊन साईडला ओपनिंग होत असते. आता इथे जर ओपनिंग झाली, ओपनिंग इथे झाली 100 रुपयाला. ओपनिंग झाल्यानंतर मित्रांनो काय करतं, मार्केट हे थोडंसं खाली येतं आणि त्याच्यानंतर वरती जायचा प्रयत्न करतं. वरती जाऊन कुठेतरी एक हाय मारतं आणि खाली येऊन कुठेतरी क्लोज होतं. मग हा जो भाग असतो ओपनिंग आणि क्लोजिंगचा तो काय झाला, हे बॉडी आहे. हे या संपूर्ण भागाला बॉडी आपल्याला म्हणावं लागतं. हे जे काय झालं हे क्लोजिंग आहे. ठीक आहे, ओपनिंग क्लोजिंग कुठेतरी इथे डाऊन साईडला एक लो लावला त्याने, वरती जाऊन एक हाय मारला. ठीक आहे, आता तुम्ही रेडमध्ये बघितलं ओपनिंग वरती असते, ग्रीनमध्ये बघितलं ओपनिंग ही खाली असते. ओपन 100ला झाला, लो इथे त्यांनी 90चा लावला. ठीक आहे, क्लोज जो झाला 110ला क्लोज झाला, हाय मारला तो 120चा हाय मारलेला आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो समजते कॅन्डल कुठे ओपन झालेली आहे, कुठे क्लोज झालेली आहे, कितीचा हाय मारलेला आहे, कितीचा लो मारलेला आहे. तुम्ही जर मार्केटमध्ये येत असाल तर हे ओपन, हाय, लो, क्लोज हे देखील खूप महत्त्वाचं असतं. पण ते आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये हे
ॲनालिसिस आपल्याला करायचे की कोणत्या टाईम फ्रेमवरती जे आहे आपल्याला काय म्हणतात त्याला हाय लो बघायचं आहे. तर ते आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण बघणार आहोत. तर हा जो आहे बेसिक व्हिडिओ होता जे की मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी नक्कीच सबस्क्राईब करा. कारण असे बरेच जे मुलं आहेत की त्यांना मार्केट शिकायचं आहे पण कोणी शिकवणारं नाही आहे. तर त्यांच्यासाठी जे आहे आपला हा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो की कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण ट्रेड करू शकतो. मी हे छोटीशी PPT बनवलेली आहे. मला असं बरंच अजून बनवायचं होतं पण वेळ भेटत नाही तेवढा. त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे समजावायचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे, जवळपास अर्ध्या तासाचा व्हिडिओ झालेला आहे. तर हा खूप मोठा व्हिडिओ झाला मित्रांनो. तर कारण मार्केटमध्ये आपल्याला काम करायचं आहे ना, तर बऱ्याच गोष्टी आहेत ते मी सांगायचा इथे तुम्हाला प्रयत्न करत आहेत. ठीक आहे. आता या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जे आहे काही रूल्स वगैरे आहेत ते बघूया की कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपण रूल या ठिकाणी फॉलो करायचे आहेत. त्याच्यानंतर मी हळूहळू एक एक स्टेप तुम्हाला समजावून सांगणार आहे की कशा पद्धतीने मार्केटमध्ये जे आहे आपण एकदम सेफ साईड मित्रांनो ट्रेड करून या ठिकाणी काय करू शकतो, प्रॉफिट जे आहे कशा पद्धतीने या ठिकाणी करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. लॉस जो आहे तो आपल्याला कमी प्रमाणात करायचा आहे, प्रॉफिट हे जास्त प्रमाणामध्ये करायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.